अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनाचे कारण अकोला जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील परस्पर पुनर्गठन घोटाळा होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या या आंदोलनात उपोषण सुरू झाले होते, जे दुपारी 12:20 निर्णायक वळणावर आले। यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या आणि असंतोष व्यक्त केला। उपनिबंधक लोखंडे यांनी या मागण्यांवर सकारात्मक उत्तर देत त्या लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतले। शेतकरी संघटनेचे नेते आणि आंदोलकांनी उपनिबंधक लोखंडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि प्रशासनाशी संवाद साधून समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याचे म्हटले। शेतकऱ्यांच्या या यशस्वी आंदोलनामुळे त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या हक्कांसाठी ते एकजूट दाखवत राहतील।